साबुदाणा कधीतरी, पण राजगिरा माणसानं रोजच खाल्ला पाहिजे. बर. इतका गुणकारी आहे तो. त्याच्यामध्ये प्रचंड छान मिनरल्स कंटेंट आहेत, त्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे मिनरल्स मिळतात, त्याच्यामध्ये फायबर्स आहेत भरपूर. म्हणून ते राजगिरा का म्हणतात, कारण उच्च दर्जाची लोक, राजांसारख्या दर्जाची लोक ते त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. आपल्याकडे चांगला होतो, स्वस्त आहे तो. प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्याच्यामध्ये साधं ताकामध्ये जरी राजगिऱ्याच्या लाह्या टाकला तरी चालतात उपवासाच्या दिवशी, किंवा इतर वेळेला पण राजगिऱ्याचा लाडू बघ कमी गोड असलेला असतो, तो घेऊ शकतो. राजगिऱ्याची चिक्की मिळते. नंतर राजगिरा तू असा भिजवून तू कुठल्याही थालीपीठाच्या पिठात मिक्स करू शकते, त्याचं थालीपीठ पण करता येतं. मी तर म्हणते तो तुम्ही उपवासापेक्षा मर्यादित न ठेवता तुम्ही रोजच्या आहारात घ्या, त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. खूप चांगला आयर्न कंटेंट आहे त्याच्यामध्ये. आणि साबुदाणा हा कधीतरीच्या प्रकारात घ्या तुम्ही, म्हणजे तो उपवासाच्याच दिवशी एवढा मोठ्या प्रमाणात खाणं गरजेचं नाहीये. आणि राजगिरा पण उपवासाच्याच दिवशी खायचा, तो रोज खाल्ला तरी चालणार आहे. राजगिऱ्याची भाजी पण खूप चांगली असते, पोषण मूल्य खूप चांगली देते ती पण आपल्याला. त्याच्यामुळे आता राजगिरा आणि साबुदाणा यांना वेगळ्या पद्धतीचं स्थान द्या तुम्ही. आणि मी म्हटलं तसं उपवास करताना तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे, तुम्हाला ऍसिडिटी नाही झाली पाहिजे, पोट हलकं राहिलं पाहिजे, मूड सुधारला पाहिजे तुमचा, तरच तो तुम्हाला उपवास लागू पडला असं समजा. अदरवाईज त्याचा काही उपयोग नाही. मग न उपवास करता मी आज फक्त थोडीशी साबुदाण्याची खिचडी खाणार आहे, ताक पिणार आहे, त्याला उपवासाचं नाव नाही दिलं, संध्याकाळी मी माझी मध्ये अर्धी भाकरी पोळी खाईन, मला काय प्रॉब्लेम नाही. खरंय. आणि आता ज्यांना अनेक व्याधी आहेत, जसं ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे किंवा अगदीच 60 वर्षाच्या वर ज्यांचं एज आहे, अशा व्यक्तींनी उपवास करावा की नाही करावा? करावा. खूप जास्त गोळ्या सुरू असतील, स्पेशली डायबिटीसवाल्या लोकांना खूप जास्त कडक उपवास केला ना तर त्यांना हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे बिफोर उपवास तुम्ही तेवढं फक्त तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या की तुम्ही काय खाणार, काय खाणार नाहीये ते. जर तुम्ही खूप कमी कॅलरीचं खाणार असाल तर थोडासा डोस तुम्हाला कमी घ्यावा लागतो गोळीचा, नाहीतर मग हायपोग्लायसेमिया होतो. म्हणजे चक्कर हायपोग्लायसेमियामुळे पण होतं. त्यांना कळत नाही ना, ते काय करतात, नेहमीच्या डायबिटीसच्या गोळ्या घेतात आणि उपवास करतात. बरोबर. मग त्यांची शुगर अजून लो होते आणि मग तो प्रॉब्लेम येतो. पण ज्यांना काही शुगरच्या गोळ्या चालू नाहीयेत, खूप हाय इन्सुलिन वगैरे चालू नाहीयेत, अशा लोकांनी तुम्ही करू शकता उपवास. मी तुला म्हणलं ना, उपवासाचा अर्थ कमी खाणे, कमी कॅलरीचं खाणे, पोटाला आराम देणे, हे असं कोणालाही चालतं. आणि त्याच्यामुळे बरेचसे रोग पण दुरुस्त होतात. म्हणजे हे जर का आपण करत असेल तर बरेचसे आपण एकदाच करतो. मी तर म्हणेल की तुम्ही असं या उपवासापेक्षा आधुनिक उपवास जर तुला करायचा असेल तर तू तुझं सायकल रेडी ठेव. म्हणजे रात्री लवकर जेवायचं आणि सकाळी तुम्ही एक ब्रेकफास्टची सुरुवात करायची. आणि तेवढं रात्रभरचा जो पिरियड असतो, म्हणजे समजा तू सकाळी 8ला नाश्ता करतेस, संध्याकाळी 8ला लास्ट जेवतेस, तर 12 तासाची विंडो तुझी जी बंद होते ना, त्याच्यात प्रचंड फायदे होतात तुला. अच्छा. याला टाइम लिमिटेड उपवास पण म्हणतात. त्याचा जास्त देवाला आवडेल की तुम्ही जे रात्री येऊन दे भसाभस जे खाताय ना अनलिमिटेड आणि म्हणजे दिसेल ते, त्यापेक्षा रात्री 8 वाजता तुमचं जे काही जेवण असेल ते संपवा. मग नंतर फार विचार करू नका त्या गोष्टीचा आणि सकाळी 8ला तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता. हे पण ज्यांना बघायचं असेल की याचा खरंच फायदा होतो, तर खरंच फायदा होतो त्याचा, ते 12 आवर फास्टिंग. इंटरमिटेंट फास्टिंग तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये काय करतात लोक, ते नाश्ता 8 वाजता स्किप करतात, तिथे काहीतरी चहा कॉफी असं कॉफी ब्लॅक कॉफी वगैरे घेतात आणि ते जेवण 12 वाजता करतात. झालं 16 तासाचं फास्टिंग. खूप अवघड थोडा स्मार्ट उपवास आपण म्हणू शकतो. हा, आणि याचे पण खूप छान फायदे आहेत. कारण तुम्ही त्या सिस्टीमवरचा लोड कमी केला ना की बॉडी आपोआप सुधारायला लागते. एखाद्या इंजिन कडून किती काम करून घेणार, त्याला कधीतरी शांतता हवी ना, त्या शांततेचा अर्थ उपवास आहे. ना की तुम्ही दिवसभर उपवास म्हणून 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 त्या सिस्टीमवरती अजून दुप्पट लोड देताय आणि सगळे व्याधी अजून ओढून घेताय. त्यापेक्षा असा उपवास करा की ज्याने सिस्टीम शांत राहील. तिला जास्त लोड देऊ नका. त्याच्यासाठी देवाने सुचवलंय की इथं तरी बाबांनो जरा सुधारा, शांत राहा आणि मग तुम्हाला कळेल की त्याचे फायदे काय आहेत. खरंय. आठवड्यातून एकदा पण बघ, वाराप्रमाणे पण उपवास करण्याला बऱ्याच जणांचा गुरुवार असतो, त्या दिवशी ते शांत असतात. ते म्हणतात ठीक आहे, सकाळी मी थोडीशी खिचडी खाऊन घेते, दुपारी दूध घेतलं, एक फ्रूट घेते, संध्याकाळी उपवास सोडताना मी जे काही नेहमी खाते त्यात, कारण प्रत्येक गोष्ट बऱ्याच लोकांना असतं की पोळी पण पाहिजे, भात पण पाहिजे, थोडं थोडं घेऊन ते खाल्लं तरी चालतं, तरी पण उपवास म्हणतात. लवकर जेवा, काही प्रॉब्लेम नाही. हा आधुनिक उपवास पण एकदा करून बघा, त्याचे पण खूप जास्त फायदे आहेत.
पण त्या इंटरमिटंट फास्टिंगला लोक काय करतात, हम्म. आता एवढाच विंडो मिळाला ना, म्हणजे हम्म. दुपारी 12 ते संध्याकाळी 8 बरोबर. हा विंडो मिळाला, वाटेल ते त्याच्यात खातात हम्म. की मला आता 16 तास फास्टिंग करायचंय. कुठलंही फास्टिंग करा, कुठलाही उपवास करा, हम्म. कुठलंही लंघन करा, कुठलंही डाएट करा, जोपर्यंत तुम्ही त्याला कॅलरीचं प्रमाण पाळत नाही तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नसतो. बरोबर. खरंय. आणि म्हणजे त्या 8 तासात जर का तू 4 वडापाव खाल्ले, नंतर तू पिझ्झा खाल्ला, चिप्स खाल्ले, नाही माझं इंटरमिटंट फास्टिंग चालू आहे, मी तेवढं काय उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे. खरंय. आणि आपण उपवास करत असताना बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपली मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण खूप चिडचिड होतीये, किंवा आपल्याला खूप जास्त रागच येतोय, किंवा अगदी रेस्टलेसच वाटतंय, असे पण बऱ्याचदा मग सिम्पटम्स दिसतात. तुमच्यासाठी तो उपवास नाहीये, मग तो तुम्ही कधीच करू नका. हा. तुमचं मन शांत राहत असेल, तुम्हाला चिडचिड होत नसेल, तुम्हाला छान वाटत असेल तरच तो उपवास करा. नाहीतर निम्मच्या वरती लक्ष ते खाण्याकडे असतं हो. आणि ते मिळत नाही कधी म्हणून एकदाचा जास्त सोडतोय भूक उपवास. लागतीये, हा. मग तो तुमच्यासाठी उपवास नाहीये. मग तुम्ही तो न केलेला कधी उत्तम. आणि हम्म. करायचंच असेल तर मग मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट थोडी थोडी घ्या. तुम्हाला थोडं दूध पिऊन बघा, म्हणजे ऍसिडिटी होणार नाही. तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट खाऊन बघा, कारण ते कमी याच्यात पण चांगली कॅलरी देणारा पदार्थ आहे. तुम्ही त्याच्याबरोबर एखादं फ्रूट खा. फ्रूटमध्ये तुम्हाला परत सगळं मिळतंय ना, हायड्रेट होत आहे, त्याच्यानंतर विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबर्स आहेत, त्याच्यामुळे तुमची भूक शांत व्हायला मदत मिळते. बरोबर. ना की मी आता दिवसभर काहीच खाणार नाही कारण माझा उपवास आहे आणि मग चिडचिड होतीये, तर मग तो तुमच्यासाठी उपवास नाहीये.